नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. त्यामध्ये आता जळाल्याचा वास येत असल्यामुळे राघव हा मधूला घेऊन बाहेर येतो आणि आता त्या अडगळीच्या खोलीच्या तिथे दरवाजात इकडे तिकडे बघू लागतो. वास नेमकं कुठून येतोय हे आता कुणालाही कळत नसतं. तेव्हा आता इकडे राघव इकडे तिकडे कोणत्या खोलीतून वास येतो हे बघू लागतो. तर तेवढ्यात मधू विचार करते की मी राघवला सिंधूजवळ जाऊच देणार नाहीये. आणि असे म्हणत मधू आता राघवजवळ येते. मधू आता राघवला म्हणते की अरे राघव, मला वाटतंय की जळाल्याचा वास बाहेरून येतोय, इकडून येत नाहीये, चल आपण बाहेर बघू. असं म्हणत आता मधू राघवला घेऊन बाहेर जाऊ लागते. तेवढ्यात आता मधूला थांबवत राघव म्हणतो की नाही मधू, मला वाटतंय की जळाल्याचा वास इथूनच कुठून तरी येतोय. तेवढ्यात आता राघव बोट करत म्हणतो की ते बघ, जळाल्याचा वास मधू तिथून येतोय. आणि पटकन त्या सिंधूला लपवलेल्या रूमच्या दरवाजाजवळ येत राघव म्हणतो की हे बघ, इथून धूर निघतोय आणि इथे जळाल्याचे कागदाचे तुकडे सुद्धा आहेत. राघव त्या दरवाजाकडे बघत म्हणतो की इथेच काहीतरी जळतंय मधू, आणि तू बाजूला हो बरं. पटकन आता जोराने राघव त्या दरवाजाला लाथ मारतो आणि दरवाजाला लाथ मारताच दरवाजा उघडला जाऊन समोर सिंधू आता बेशुद्ध पडलेली राघवला दिसते. पटकन आता दरवाजात येत राघव आणि मधू सिंधूकडे बघू लागतात. सिंधूला बघताच राघव कृष्णा असे ओरडत आता सिंधूकडे धाव घेतो. पटकन आता सिंधूच्या तोंडाला हात लावत राघव आता सिंधूला उठवू लागतो. राघव म्हणतो की कृष्णा, काय झालंय तुला, उठ. आणि पटकन आता सिंधूला उचलून राघव आता हॉलमध्ये सोप्यावरती घेऊन येतो. त्यानंतर आता पुन्हा सिंधूचा चेहरा आपल्या हातात घेऊन राघव म्हणतो की अगं कृष्णा, काय झालंय तुला, उठ ना. मधू आता ते सगळे बघत असते. तेव्हा आता राघव मधूकडे बघत म्हणतो की अगं मधू, बघतेस काय, लवकर पाणी घेऊन ये. आणि पुन्हा सिंधूला उठवण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा आता मधूला आठवते की ज्या वेळेस आपल्याला सिंधूने घराबाहेर काढले होते त्यावेळेस राघव आपल्याला कसा घरात घेऊन आला होता. राघवने त्यावेळेस सिंधूला ठणकावून सांगितलेले असते, तू माझी मैत्रीण आहे, तेव्हा तिला जोपर्यंत वाटेल तोपर्यंत ती या घरात राहील, आणि मुळात हे घर माझं आहे बरं का. तेव्हा मुळात माझ्या मैत्रिणीला माझ्याच घरातून बाहेर काढायचा तुला काहीच अधिकार नाही, असे आता राघवने सिंधूला ठणकावून सांगितल्याचे आता मधूला आठवते. राघवने सांगितलेले असते की या घरात कोण राहणार आणि कोण नाही हे फक्त मी डिसाईड करणार. इथून पुढे मधूच्या किंवा घरातल्या कुठल्याही लोकांच्या वाटेला जायचं नाही आणि घरच्या लोकांपासून तू लांब राहायचं, असे राघवने निक्षूनपणे आता सिंधूला सांगितल्याचे मधूला आठवते. ते आठवून आता मधूला राग आलेला असतो. तेव्हा आता बेडरूममध्ये राघवने आपल्याला कसे तू माझी बेस्ट फ्रेंड आहे मधू असं सांगितलं. तू माझी कधी साथ सोडली नाही, कायम खंबीरपणे माझ्या पाठीशी उभी राहिलीस मधू तू. राघव म्हणतो की मधू, मला कळलंय आता मला काय हवं आहे ते, आणि माझ्या डोक्यात आता काय पिक्चर आहे ना ते सुद्धा मला कळलंय. तेव्हा असे म्हणत राघवने आपल्याला कशी मिठी मारली हे देखील आता मधूला आठवतं. त्यानंतर आता राघव मधूला म्हटलेला असतो की मधू, तू तुझे डोळे बंद कर, मी तुझ्यासाठी खूप मोठं सरप्राईज आणलंय. मधूने डोळे मिटताच राघवने मधूसमोर गाजरचा हलवा कसा ठेवला आणि मधूने डोळे उघडताच आपल्या आवडीचा गाजरचा हलवा राघवने आपल्यासाठी बनवला हे आता मधूला आठवते. आणि प्रेमाने राघवने आपल्याला गाजरचा हलवा कसा खाऊ घातला. त्यानंतर आता राघवने मधूला बेडरूममध्ये आणत आता राघवने सांगितलेले असते की आय होप मधू, मला वाटतंय की मी दिलेलं हे सरप्राईज तुला नक्कीच आवडलेलं असेल. राघवने सांगितलेले असते की मधू, आपण त्यावेळेस वेगळा निर्णय घेतलेला असतो, पण आता परिस्थिती वेगळी आहे आणि त्यासाठी मी माझ्या स्पेशल व्यक्तीसाठी स्पेशल लंच डेट अरेंज केल्याचे राघवने सांगितल्याचे आता मधूला आठवते. ते आठवून मधूचा आता तळतळाट होत असतो. तेव्हा आता राघवने प्रेमाची फुंकर मारून आता आपल्याला कसा सूप प्यायला दिला आणि त्यानंतर प्रेस्टीज स्वतःच्या हाताने बनवून आपल्याला कशी प्रेमाने खायला दिली हे सगळं आता मधूच्या डोळ्यासमोर येत असतं. आणि इकडे राघव आता सिंधूला उठवण्याचा जो प्रयत्न करत असतो तेव्हा हे सगळं काय आहे याची आता मधूला संशय यायला लागलेला असतो. हे सगळं आठवून आता रागाने मधू आता राघवजवळ येते आणि राघवचे कॉलर पकडत म्हणते की यू आर अ लॉयर. आणि राघव, मला तू फसवलंस, मी काय तुला मूर्ख वाटले की काय. राघव आता मधूचं ते सगळा हावभाव बघून पुन्हा मधूकडे बघू लागतो. तेव्हा आता राघव म्हणतो की मधू, तू शांत हो. अगं मी तुला काय फसवलं, काय बोलतेस तू हे.
मला अगदी एक्सपेक्टेड होतं ना त्याच पद्धतीने राघव तू वागलायस. तर राघव म्हणतो काय वागलोय मी? मधू तू काय बोलतेस? तर मधू म्हणते की या कृष्णाला ना मीच त्या रूममध्ये लॉक केलं होतं. ते ऐकून राघव म्हणतो की व्हॉट, काय बोलतेस मधू तू, आणि का तिला असं किडनॅप करून ठेवलंस तू? तेव्हा आता मधू म्हणते की हेच की ही कृष्णा घरात नसल्यानंतर तू काय रिॲक्ट फील करतो हे मला बघायचं होतं. तुला तिची काळजी वाटते का? तू तिला शोधायला जातो का? ती संकटात आहे हे कळल्यानंतर तुला काय वाटतं हे मला बघायचं होतं. तेव्हा आता मधू म्हणते की एक्झॅक्टली राघव तू तसंच वागलाय आणि तू तिला वाचवायलाही गेला आणि तिला वाचवलंस. याला फसवणूक नाही म्हणत का राघव? सांग ना मला आता. असे आता मधू राघवला बोलू लागते. आज तुझे प्रेम माझ्यासमोर व्यक्त केलंयस ना राघव, ते सगळं खोटं होतं यावरून, आणि म्हणून मी तुला लॉयर म्हणाले, कळलं का तुला? असे आता मधू राघवला बोलते. राघव आता काकुलतेला येऊन म्हणतो की अगं मधू काय बोलतेस तू? तू जे विचार करतेस ना तसं काहीच नाहीये, आणि मगाशी मी तुला जे सांगितलं ना ते अगदी मनापासून सांगितलं, माझ्या मनात जे होतं ते. असं का बोलतेस मधू तू? राघव म्हणतो की आणि ही कृष्णा तिकडे होती मला माहीत तरी होतं का? पूर्ण वेळ मी तुझ्यासोबत होतो बरोबर ना मधू? मधूच्या खांद्यावर हात ठेवत मधूच्या डोळ्यात बघत आता राघव म्हणतो की मधू इकडे बघ, मी तुझ्याशी खोटं बोलन असं तुला वाटतं का? तेव्हा आता मधू पुन्हा आता द्विधावन स्थितीत पडते. राघव म्हणतो की अगं तुला कळतंय का मधू, तिला मी वाचून ना आपण आपल्या दोघांची मदतच केली मी. तेव्हा आता विचार करत मधू म्हणते की राघव प्लीज मला काहीही कारणं देऊ नकोस बरं का आता. तर आता राघव म्हणतो की मी काहीही कारणं देत नाही मधू. मगाशी तूच काय म्हणाली मला, तू माझी परीक्षा घ्यायची ठरवली होतीस आणि म्हणून तू हिला किडनॅप केलं होतं राईट्स? तर मधू म्हणते हो केलं होतं. राघव म्हणतो की तू हे जे केलं आणि जर त्या कृष्णाला काही झालं असतं तर सगळा ब्लेम कुणावर आला असता मधू? तुझ्यावर आला असता. राघव म्हणतो की अगं मधू इथे आपण एकत्र राहण्याची स्वप्न बघतोय आणि तू जर असा वेडेपणा केला तर मग आपण इथे एकत्र राहणार कसे? सांग बरं तुम्हाला आता. राघव म्हणतो की अगं मधू या व्यतिरिक्त तिला वाचवण्याचं माझ्याकडे दुसरं कोणतंच कारण नाही आहे आणि म्हणून मी तिला वाचवलं. ट्रस्ट मी, माझ्यावर विश्वास ठेव तू. तेव्हा आता मधू काहीच बोलत नसते. ते बघून राघव म्हणतो की या व्यतिरिक्त देखील मधू, आता जर तुझा माझ्यावर विश्वास बसत नसेल ना, या व्यतिरिक्त मी काहीच करू शकत नाही. तुला जे वाटतंय ते तू कर आता, मग मी काय सांगू तुला. इकडे आता दुसऱ्या दिवशी सिंधू ही शुद्धीवर येते आणि तिचे आवरून तिच्या बेडरूममध्ये कॉटवर आता गोळ्या घेऊ लागते. तेवढ्यात राघव तिथे येतो आणि दरवाजा बंद करतो. राघवला बघून सिंधू म्हणते की अहो राघव तुम्ही इथे कशाला आला? जर मधूने तुम्हाला इकडे बघितले ना तिचा संशय अजून वाढेल. राघव म्हणतो की अगं सिंधू तू तिथं बेशुद्ध पडली होती ना तेव्हा मी किती घाबरलो होतो माहिती आहे का तुला? काही वेळ मी माझं हर्ट गमावून बसलो होतो. राघव म्हणतो की मग तुला माहिती आहे ना, तुला जर काही झालं तर मला अजिबात सहन होणार नाही. राघव म्हणतो की सिंधू मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही, तुला चांगलंच ठाऊक आहे. तेव्हा आता सिंधू म्हणते की राघव माझी काळजी करू नका, मला काहीच झालेलं नाहीये. सिंधू म्हणते की राघव मला काहीच होणार नाही आणि मी तुम्हाला प्रॉमिस करते मी तुमच्यापासून कधी लांबही जाणार नाही. पण प्लीज आता तुम्ही इथून जा, तुम्ही इथे थांबू नका कारण मधू इथे कधीही येऊ शकते. राघव राघव म्हणतो की बघू दे ना तिला काय फरक पडतो. सिंधू म्हणते की आपली सगळी मेहनत आतापर्यंत केलेली वाया जाईल राघव, तुम्ही असं का करताय? सिंधू म्हणते की आपण जो प्लान केला आहे जर तो फिसकटला तर परिणामाचा विचार केलाय का तुम्ही? तेव्हा आता राघव म्हणतो की मी कुठलाही विचार केला नाही आणि काय व्हायचं ते होऊ दे, पण आता अशी रिस्क मी परत घेणार नाही सिंधू. राघव म्हणतो की आता आपण दोघं एकमेकांना आहोत आणि आपण दोघं मिळून काहीतरी सोल्युशन काढू ना सिंधू. राघव म्हणतो की तुला खूप त्रास झाला असेल ना सिंधू त्यावेळेस, आय एम सॉरी मी वेळेवर पोहोचलो नाही आणि त्यामुळे तू जास्त वेळ तिथेच पडून राहिली. तेव्हा आता राघव म्हणतो की आय प्रॉमिस सिंधू यापुढे ना तुला कुठल्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागणार नाहीये. राघव म्हणतो की तुझी आणि सावीची अगदी व्यवस्थित मी काळजी घेईल आणि तुम्हा दोघींना मी काहीही होऊ देणार नाही. सिंधू ट्रस्ट मी, माझ्यावर विश्वास ठेव. राघवच्या डोळ्यातील ते प्रेम बघून आता सिंधू सुद्धा अवाक झालेली असते. तेव्हा आता सिंधू म्हणते की ते सगळं कळतंय पण, तर राघव म्हणतो की पण बिन काही नाही सिंधू, आत्ताच्या आत्ता सगळं मधूचं सत्य आपण घरच्यांना सांगू. तेव्हा आता सिंधू म्हणते की घरच्यांना मी कृष्ण आहे असंच वाटतंय, तेव्हा मी सिंधू आहे आणि आपल्या बोलण्यावरती घरच्यांना विश्वासच बसणार नाही आहेत हे तुम्ही लक्षात घ्या राघव. आणि त्यांच्यासमोर तुम्ही माझ्या बाजूने बोलतात ना हे देखील त्यांना आवडणार नाही राघव. तेव्हा राघव म्हणतो की नाही सिंधू असं काहीच होणार नाही.
सिंधू पुन्हा राघवला समजावू लागते. सिंधू म्हणते की राघव प्लीज असा हट्टीपणा करू नका आणि आता आपण आपल्या ध्येयाच्या अगदी जवळ आलो आहोत. सिंधू म्हणते की आत्ता कुठेतरी मधूचा तुमच्यावरती विश्वास बसलाय. त्यामुळे राघव म्हणतो की नाही, तुला वाचवलं ना त्यामुळे पुन्हा मधूचा संशय माझ्यावरती वाढलाय सिंधू. इकडे आता मधू तिच्या बेडरूममध्ये येते. मधूच्या डोक्यात आता चलबिचल चाललेली असते, गोंधळ उडालेला असतो. मधू म्हणते की खरा राघव कोणता आहे? लंच डेट माझ्यासाठी अरेंज करणारा राघव की त्या कृष्णाला वाचवणारा राघव? पुन्हा आता मधू विचार करते की नाही नाही, अगं मधू, तू राघववरती संशय का घेतेस? अगं राघवचं तर तुझ्यावरती प्रेम आहे आणि तो खरंच बदललाय आणि त्याचं फक्त तुझ्यावरच प्रेम आहे, ओके, असे मधू आता तिच्याच मनाला समजावू लागते. तेवढ्यात आता मधूचे दुसरे मन तिथे समोर आलेले असते आणि ते मन आता मधूला म्हणते की नक्की का? तेव्हा ते ऐकून मधू आता त्या दुसऱ्या मनाकडे बघू लागते. त्याच्याकडे बघत आता मधू म्हणते की 100% राघवचे फक्त माझ्यावरतीच प्रेम आहे. मला आवडतो म्हणून त्याने परवा माझ्यासाठी गाजर हलवा बनवला आणि आज तर त्याने माझ्यासाठी लंच डेट सुद्धा अरेंज केली. हसतच मधूचे दुसरे मन म्हणते की हे मला सांगते की स्वतःच्या मनाला सांगतेस? मधू म्हणते की अगं तुलाच सांगते, त्या कृष्णाबद्दल राघवच्या मनात फक्त राग आणि रागच आहे. आणि म्हणूनच सिंधू ज्या वेळेस मला घराबाहेर काढून द्यायला निघाली होती त्यावेळेस तिथे राघव आला आणि राघवने तिला अडवलं आणि मला पुन्हा घरात घेतलं. माहितीये का तुला हे? असे आता मधू तिच्याच मनाला समजावत असते. मधू म्हणते की का, तुला माहितीये का? कारण राघवचं फक्त माझ्यावरच प्रेम आहे. मधू म्हणते की पण त्याला जे वाटतंय ना ते प्रेम नसून आकर्षण असेल. तर आता मधू म्हणते की असू दे ना, आकर्षण तर आकर्षण. तेव्हा आता मधू म्हणते की तुला माहिती का, राघवच्या मनात फक्त मीच आणि मीच होते. तो जेव्हा सिंधूबरोबर होता ना तरीसुद्धा जेव्हा जेव्हा सिंधूने मला घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला ना तेव्हा तेव्हा राघवनेच अडवले. तेव्हा आता मधूचे दुसरे मन म्हणते की बरं ठीक आहे, तरीसुद्धा त्याच्यावरती पूर्ण विश्वास तू ठेवू नये असंच मला वाटतं. मधू पुन्हा चक्रावून जाते. तेव्हा आता मधू तिच्या दुसऱ्या मनाला म्हणते की तुझा प्रॉब्लेम तरी काय आहे आणि तू मला आता का अडवते? अगं फायनली माझं आता स्वप्न पूर्ण होतंय राघवला मिळवण्याचं आणि आता राघव फायनली माझा होणार आहे. इतकी वर्षे ज्या नात्यात मी एकटी होते ना ते नातं आता माझ्या राघवने ॲक्सेप्ट केलंय. तेव्हा तुझं ऐकून मी बॅकफूटवर का जाऊ असे आता मधू तिच्या मनाला समजावते. तेव्हा आता मधूचे दुसरे मन म्हणते की नाही, मागच्या वेळेस काय झालं होतं? मधूचे दुसरे मन म्हणते की मागच्या वेळेस राघवने कसं नाटक केलं होतं आणि माझं ऐक, अगं पुन्हा तू ती चूक करू नकोस. बोट करत मधू तिच्या दुसऱ्या मनाला म्हणते की हे बघ, तुला माझा आनंद बघवत नाही म्हणून तू असे बोलतेस, बरोबर ना? मधू तिच्या दुसऱ्या मनाला म्हणते की हे बघ, मला आत्ता काहीही ऐकायचं नाहीये. आत्ताच्या आत्ता तू माझ्या तोंडासमोरून निघून जा, कारण आता राघवने त्याचं प्रेम माझ्यासमोर ॲक्सेप्ट केलंय आणि आता राघव माझ्यासोबत खोटं बोलतोय ना असं मला अजिबात वाटत नाही. त्यामुळे प्लीज माझे फिलिंग मला राघवसमोर व्यक्त करू दे, एक्सप्रेस करू दे. तू का मला त्रास देते? अशी आता मधू तिच्या दुसऱ्याच मनाला समजावत असते. तेव्हा आता लगेच मधूचे दुसरे मन म्हणते की ठीक आहे, मी जाते. माझं काम होतं तुला वार्न करणं, ते मी केलंय. तुला विश्वास ठेवायचा की ठेव, नाही तर ठेवू नकोस, मी जाते. पण एक गोष्ट तू लक्षात ठेव बरं का, राघववरती विश्वास ठेवून तू खूप मोठी चूक करतेस. राघव हा फक्त तुझा एक चांगला मित्र आहे आणि त्याचं फक्त सिंधूवरच प्रेम आहे. तेव्हा आता लगेच मधूला राग येतो आणि मधू म्हणते की असं काहीच नाही आहे. तुला माहिती आहे का, जेव्हा माझं रायासोबत लग्न झालं होतं ना आणि त्यामुळे तो माझ्याशी अंतर ठेवून वागत होता, तुला कळतंय का? पण आता तसं नाहीये. खुश होत मधू म्हणते की पण आता आमच्यातलं नातं बदललंय. मधूचे दुसरे मन म्हणते की अगं तेच मी तुला सांगण्याचा प्रयत्न करते. हे फक्त ना तू स्वतःला समजावते खरं काय आहे ते तुला चांगलंच ठाऊक आहे, असे आता मधूचे दुसरे मन मधूला सांगते. मधू म्हणते की असं आहे का? अच्छा, मग मला तूच सांग बरं, राघवचं माझ्यावरती खरं प्रेम आहे हे बघण्यासाठी काय करायला हवं बरं? तेव्हा आता मधूचे दुसरे मन म्हणते की ते मी कसं सांगू, आणि एक गोष्ट तू लक्षात घेतली का, राघवला सिंधू हीच कृष्ण आहे हे अजून माहिती नाही बरं का. तुला हे देखील चांगलं माहीत आहे की सिंधूला कृष्णाचं रूप तुझ्यामुळे घ्यावं लागलंय आणि आत्ता सावीची जी अवस्था झाली ना ती सुद्धा अवस्था तुझ्यामुळे झाली. हे जर राघवला कळालं तर मग काय, आणि त्या दिवशी काय होईल याचा तू विचार केलाय का? तर मधू पुन्हा चक्रावून जाते आणि म्हणते की असं काहीच होणार नाही. मधू म्हणते की राघवला कधीच सत्य कळणार नाही, कारण मी कधीच त्याला हे सत्य कळू देणार नाही. मधूचे दुसरे मन म्हणते की ठीक आहे, तुला जसं करायचं तसं कर.
तुला जर ऐकायचं नाही तर मी आता काय करू, तुला जे योग्य वाटतंय ते कर, असा सल्ला आता मधूचे दुसरे मन मधूला देते. आणि क्षणार्धात मधूचे दुसरे मन तिथून नाहीसे झालेले असते. तर आता इकडे मधू चक्रावून गेलेली असते. इकडे आता बेडरूममध्ये सिंधू राघवला समजावत असते. सिंधू म्हणते की राघव, तुम्ही माझं ऐकत का नाही आहेत? राघव म्हणतो की आता काय केलंय का मी? तेव्हा आता सिंधू म्हणते की मी वाचवलं असतं मला स्वतःला, तुम्ही का आलेत मला वाचवायला? राघव म्हणतो की कसं वाचवलं असतं सांग बरं, तू तर बेशुद्ध होती. राघव म्हणतो की केवढा धूर झाला होता तिथे, आणि मला सांग ना सिंधू, धूर कसा झाला होता बरं तिथे? सिंधू म्हणते की तिथे मी कागद जाळले होते. राघव म्हणतो की कशासाठी पण सिंधू? सिंधू म्हणते की तुम्हाला मी इथे आहे याची हिंट मिळावी म्हणून, फक्त तुम्हाला हिंट मिळावी म्हणून मी ते कागद जाळले होते, तुम्ही मला वाचवायला यावं यासाठी नाही. राघव म्हणतो की तू तिकडे संकटात असताना मी इकडे शांत बसणार आहे का सिंधू, सांग ना मला तू. राघव म्हणतो की तू असा स्वतःचा जीव धोक्यात घातलेला मला अजिबात आवडलेलं नाही आहे बरं का. तेव्हा आता सिंधू म्हणते की राघव, तुम्ही असं काही करताल असं मला अजिबात वाटलं नाही, आणि पुढे राघव आता तुम्हाला स्वतःवरती संयम ठेवावा लागणार आहे. राघव म्हणतो की तुला वाचवणं ही माझी प्रायोरिटी होती, आणि ती प्रायोरिटी नेहमी राहील, वाटेल ते त्यासाठी झालं तरी चालेल सिंधू. राघव म्हणतो की ती मधू कोणता विचार करते, काय विचार करते त्याने मला काहीच फरक पडत नाही, आणि मला माहिती नाही आहे. मधू पुढे काय करील ना ते आता काहीच सांगता येत नाही आहे राघव, असे सिंधू राघवला बोलताच सिंधूच्या खांद्यावर हात ठेवत राघव म्हणतो की सिंधू, तू काही काळजी करू नकोस, इथून पुढे तिला आपल्यावरची संशय येणार नाही याची काळजी मी घेईल सिंधू. हा, आणि आता इकडे मधू ही तिच्या बेडरूममध्ये निघून पुन्हा राघवच्या बेडरूम समोर येते, तर दरवाजा लॉक असतो. तेव्हा मधू आता विचार करते की राघव आणि कृष्णा एकमेकांच्या मिठीत तर नसेल ना, असा विचार येऊन ताबडतोब पुढे येत मधू आता दरवाजा ढकलते, आणि दरवाजा ढकलताच मधू आतमध्ये जाते आणि समोर बघते तर काय, सिंधू ही तिच्या कॉटवरती आता कॉटला डोके टेकून आता बसलेली असते. तेव्हा आता मधू येता सिंधू मधूकडे बघते. इकडे तिकडे बघत मधू आता सिंधू समोर येते. तेव्हा मधूकडे बघत सिंधू म्हणते की आता कशाला इथे आलीस? खरं तर मी तुझी पोलीस कंप्लेंट करायला हवी होती, पण तुझी मला कीव आली ना म्हणून मी पोलीस कंप्लेंट केली नाही. तर आता राघव पडद्याच्या आडून ते सगळे बोलणे ऐकत असतो. सिंधू म्हणते की मधू, अजून तू किती खालच्या थराला जाणार आहेस? तेव्हा आता मधू म्हणते की तू माझ्यावरती कोणता आणि किती जरी आरोप केले ना तरीसुद्धा घरचे तुझ्यावर कधीच विश्वास ठेवणार नाही, त्यामुळे मी तुझ्या अशा पोकळ धमक्यांना अजिबात घाबरत नाही, असे आता मधू सिंधूला बोलतात. सिंधू म्हणते की बापरे, एवढा आत्मविश्वास बरा नाही बरं का. तर आता राघव मधू आणि सिंधूचे ते सगळे बोलणे ऐकत असतो. सिंधू म्हणते की कारण कॉन्फिडन्स जेव्हा ओव्हर कॉन्फिडन्समध्ये बदलतो तेव्हा नेहमी घातच होतो. मधू म्हणते की सिंधू, हे तू मला सांगू नकोस, हे पुराण तुझ्याकडेच असू दे आणि तू समोरचं दृश्य बघ ना. अगं राघव तुझा रागराग करतो, तुझा द्वेष करतो, तुझा तिरस्कार करतो, आणि आता राघव माझा झालाय, माझ्यावरती प्रेम करतोय तो. मधू म्हणते की तुझी बाजू घेण्याचं तर तू सोडून दे, पण तुझं तोंडसुद्धा बघण्याची त्याची इच्छा राहिलेली नाही आहे आता. राघव ते सगळं ऐकतो आणि मान हलवतो. आता राघव फक्त माझ्यावर आणि माझ्यावरच प्रेम करतोय, ओके, कळलं का तुला? असे आता मधू सिंधूला सांगताच इकडे पाठीमागे काहीतरी पडण्याचा मधूला आवाज येतो, आणि पटकन आता मधू त्या आवाजाच्या दिशेने बघते. आणि आता मधू म्हणते की कसला आवाज आलाय, आणि आता मधू त्या आवाजाच्या दिशेने जाऊ लागते. तर आतमध्ये वॉशरूममध्ये आता राघव हा लपलेला असतो. तर आता पटकन राघव पुन्हा भिंतीच्या आड लपतो. तर दरवाजा उघडण्यासाठी मधू आता तिकडे जाऊ लागते, आणि हळूच आता मधू ही दरवाजा उघडू लागते. पण त्याच वेळेस सिंधूने एक मस्त आयडिया केलेली असते. ताबडतोब पाठीमागून सिंधू टॉवेल घेऊन येते, आणि तो टॉवेल मधूच्या तोंडावर टाकून मधूचे तोंड दाबते आणि तिला पुन्हा पाठीमागे घेऊन येते. तर त्याच वेळेस राघव हा तिथून पळत बाहेर निघून जातो, आणि आता इकडे मधूचे तोंड दाबून टॉवेलना झाकून आता सिंधूने मोठा हुशारीचा खेळ केलेला असतो. पुन्हा आता टॉवेल काढत आता सिंधू ही बाजूला होते. तर मधू म्हणते की कसलं नाटक करतेस आणि काय खेळ खेळतेस माझ्याबरोबर? अगं माझा किती दम कोंडला होता माहिती आहे का तुला? तेव्हा आता सिंधू म्हणते की अच्छा, मग माझ्या तोंडावरती रुमाल ठेवून माझं काय झालं असेल याचा विचार नाही केला का मधू तू? मी तर तुला फक्त जाणीव करून देत होती, जीव गुदमरणं म्हणजे काय होतंय त्याची तुला जाणीव
काय वाचते ना हे दाखवून देत होती असे आता सिंधू मधूला ठणकावून सांगते. सिंधू म्हणते की अनकॉन्शियस करून तुम्हाला खोलीमध्ये बंद केलं होतं हे लक्षात आहे ना मधू तुझ्या. आणि आता लगेचच मधू तेथून रागाने जाऊ लागते. तर पुन्हा मधूचा हात धरत सिंधू म्हणते की 1 मिनिट आणि इथून पुढे माझ्या खोलीत येताना दार नॉक करून यायचं कळलं का, असे म्हणत आता सिंधू मधूच्या डोक्याला हात मारून चापट मारते. तेव्हा आता मधूला मोठा धक्का बसतो. तेव्हा बोट करत मधू म्हणते की 1 मिनिट, ही रूम तुझी नाहीये, राघवची आहे, कळलं का तुला. तेव्हा आता लगेचच सिंधू म्हणते की तुझे केस खूप वाढलेत ग, एक काम कर, तू हेअर कट करून घे, म्हणजे गोष्टी ना खऱ्या काय आहेत हे तुझ्या चांगल्याच लक्षात राहतील. सिंधू म्हणते की एक गोष्ट लक्षात घे, तू ज्याला आपलं मानते ना, मी त्याची बायको आहे. आणि आता इकडे मधूचा मोठा जळफळाट होऊन मधू तिथून निघून गेलेली असते. त्यानंतर आता राघव आणि सिंधू एक मोठा प्लान करतात आणि आता मधूला तुम्ही राघव प्रपोज करायचे असा प्लान करून आता पुन्हा बेडरूममध्ये सगळी बेडरूम फुलापाकळ्यांनी सजून आता राघव आता मधूला तिथे बोलावतो आणि राघवने आता मधूसाठी बुफे आणलेला असतो. त्याच वेळेस आता मधू तिथे येते तर सिंधू ही पुन्हा वॉशरूमच्या त्या दरवाजाच्या आड लपलेली असते. आणि आता सिंधू जे काही तिने बोलायचंय ते सगळं टेप रेकॉर्ड करून समोर धरलेलं असतं. आणि आता राघव लगेचच मधू तो बुफे आता मधूकडे देतो. लगेचच राघवच्या पायाजवळ बसत मधू म्हणते की आय लव्ह यू राघव. आता मधूचा खांद्यावरती हात ठेवून आता मधूला उठवत राघव म्हणतो की तू अशी इथे माझ्या पायाजवळ बसू नकोस, तुझी जागा इथे माझ्या हृदयात आहे, आय लव्ह यू मधू, असे म्हणत आता राघवने देखील मधूला प्रपोज केलेलं असतं. तेव्हा तुझी जागा इथे आहे खऱ्या अर्थाने माझ्या हृदयात, आणि आत्ता तू खऱ्या अर्थाने अडकलीस. तर मधू म्हणते की काय, तर राघव म्हणतो की म्हणजे प्रेमात अडकलीस. मधू म्हणते की काय, तर राघव म्हणतो की अगं प्रेमात अटकलीस आणि तीही अगदी 100%. तेव्हा मधू खुश होऊन पुन्हा राघवला मिठी मारते. तर आता सिंधू मधूकडे बघत विचार करते की आत्ता तू जशी राघवसमोर गुडघ्यावर बसली होतीस ना, तशीच तुला गुडघ्यावर चालत आणून सगळ्यांसमोर मी नाही तुझ्या पापाचा हिशोब चुकता केला तर सिंधू नाव लावणार नाही, असे म्हणत आता लगेचच सिंधूने आता राघव, मधू आणि त्या सगळ्यांची व्हिडिओ शूटिंग काढून व्हिडिओ रेकॉर्ड केलेला असतो. आणि आता मधूच्या पापाचा हंडा फोडून सगळ्यांसमोर मधूने काय काय केले हे मधूच्याच तोंडाने वधून सिंधू आणि राघव कसे सत्य समोर आणतात आणि सिंधू पुन्हा कशी राघवची होते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.